मोगरा फुलला. मला खूप आवडतं साडीस. कसं यार पाण्याचं प्रमाण वगैरे व्यवस्थित केले आज. आणि हा हा स्वस्तात मस्त इतका सुंदर आहे. खरंच वापरून बघा. 5:15 होत आहेत बरोबर. गुड मॉर्निंग. अरे वा, आज चादर वगैरे घडी घालून ठेवली आहे मस्त. गुड मॉर्निंग बाप्पा. व्हेरी गुड मॉर्निंग. चेहरा सुजलाय. 9 वाजता झोपलाय माणूस. 9 वाजता. असं ते अगारोचा हा एक बॉयलर आहे ना, तर इथे पाण्याने व्हाईट व्हाईट होतो. तर हा प्रॉपर घासून स्वच्छ धुवू शकतो आपण. हा असा अगारोचा एक बॉयलर लावून ठेवून दिला ना की ॲटोमॅटिक अंडी बॉईल झाल्यानंतर तो बंदही होतो. त्यामुळे लक्षही द्यावं नाही लागत आणि गॅसही पूर्णपणे आपल्यासाठी रिकामा राहतो स्वयंपाक करायला. मोड आलेले मूग होते जे मी कुकरला फक्त एक शिट्टी करून घेतली. हां, एकापेक्षा जास्ती नाही. तुम्हाला माहिती आहे की पटकन शिजतात मूग. पण तरीसुद्धा मी सकाळी सकाळी ते ना भाजून भाजी करायला वेळ नसते ना. अदरवाईज कढाईमध्ये तेल टाकून ते प्रॉपर छान परतून भाजून घेतले आणि मग उसळ केली तरीही खूप टेस्टी होते. खूप दिवसापासून मला कित्येक जणांनी सांगितलं होतं की भिजवलेले हे असे धणे असतात ना, ते उकळवून पीत जा. थायरॉईडसाठी चांगले असतात. पिरियड जर काही असे माझे इरेग्युलर असतील आहेत, त्याच्यासाठी हे चांगले आहेत. फायनली मी आता हे सुरू केले पिण्यासाठी. करून बघायचे नवनवीन प्रयोग. अजिबात बॉडीमध्ये त्राण नव्हतं तरीसुद्धा 12 सूर्यनमस्कार मी ठरल्याप्रमाणे आज घातलेले आहेत इथे. चुकवायचं नाही. एवढं सगळं हेल्दी करून शेवटी मी अनहेल्दी ब्रेकफास्ट केला आहे आज. कारण मूड झाला, ही जी काही चीजची बिस्किट आहेत ना, ती मला खूप आवडतात आणि चहासोबत तर अजूनच ती छान लागतात. खरं तर गोड असतात ही खूपच बिस्किटं. चहासोबत नाही, नॉर्मल खाल्ली तरी चांगली लागतात. बट आज ना थोडंसं गोड खायचं क्रेविंग झालं, मग इच्छा पूर्ण करून घेतली. एखादा दिवस किती छान असतो ना केसांचा. आता ना हे केस मी परवा धुतलेत पण आज मला छान वाटायला लागलेत म्हणून तुम्हाला दाखवले. आणि मला कट करायचे अजूनही झाले नाहीत. आता मी गावाला जाणार आहे, तर गावावरून परत आल्यावरच थोडे थोडे ट्रिम करेन ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेत. पण मी आता लेंथ वाढवायचा विचार करते. बघा ना. आणि हो, एक कॉमेंट होते की ताई तू केसांसाठी काय करतेस का? तर मी असं वेगळं काही केसांसाठी करत नाही. मी तर ऑइलिंग पण करत नाही केसांना. तर खाण्यापिण्यावरती, आपल्या डाएटवरती, आपल्या हेल्थवरतीच केसांचा डिपेंड असतं. कॉफी ही यूज करते मी, नेसकॅफे गोल्ड ब्लेंडवाली. ही खरंच खूप चांगली आहे. तुम्हाला जर का ब्लॅक कॉफी पिण्याची सवय लावायची असेल तर याने सुरुवात करा. यातलं छोटी बॉटल पण मिळते, यापेक्षा मोठ्या बॉटल पण मिळतात. ही मीडियमवाली मी ऑर्डर केली कारण मला याचं ना सेट करायचं आहे. या अशा माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत. मला ते 3 करायचे आहेत, म्हणून मग मी ही एक मागवली आहे. आणि यामधल्या मोठ्यासुद्धा खूप छान आपल्याला वापरायला होतात. नंतर त्याचा सेट बनवायला होत आहे बघा. याचा मी हे काढून टाकला पेपर. तर अशा साईजमध्ये पण मिळतात. तर हे मी अशा 3, एक बडीशूप ठेवायला केलं, एक धनेजिरी पावडर आणि हे एक धने जे मी सध्या पितीये रोज थायरॉईडसाठी म्हणून. तर ही बालीमधून आणलेली कॉफी एकदम थर्ड क्लास आहे, अजिबात चांगली नाही आहे. त्यावेळेला खूप कौतुकानं आम्ही पिलो हे, कारण खूप सारे पैसे देऊन प्रितिशने हट्टाने तिथं घ्यायला लावली होती. तर तुम्ही कधी गेलात बालीला तर बिलकुल तिथली कॉफी ही अशी घेण्याचा मोह करू नका. एखादं पॅकेट घ्या, खूप सारे पैसे खर्च करू नका. ते लुटतात, अक्षरशः लुटतात. खूप महाग देतात, लुवॉक कॉफी वगैरे समथिंग समथिंग सांगून. काहीही चव नाही याला.
तर जशी ही लागते ना मस्त, तसं हे नाही लागत. बाय द वे, मी डेली मेकअप नाही करत बरं का. जरी मी नायकावरून खूप सारे प्रोडक्ट ऑर्डर केले असतील तर असं समजू नका की मी रोज मेकअप वगैरे करते का, ब्लॉगर आहे म्हणून. तर नाही, मी खूप म्हणजे विकेंडलाच वगैरे मेकअप करते किंवा काही साडी नेसली असेल, प्रत्येक वेळेलाच साडी नेसल्यावर मी मेकअप नाही करत. मी तुम्हाला सांगते त्या वेळेला की मी कन्सिलर लावून मेकअप केला आहे वगैरे, तर तसंही करते. आणि डान्स वगैरे असेल, रिक्वायरमेंट असेल तर थोडंसं अगदी इतूसं ते मी मॅकचं फाउंडेशन यूज करते, कारण 2-2 वर्ष ती फाउंडेशनची बॉटल जाते मला. मी असं जास्त मेकअप वगैरे नाही करत. पाहताय, मला ना ते बॉक्स ओपन करायला इतका वेळ लागतो ना की व्हिडिओ खूप मग लेंदी होतो आणि मीही अशी इरिटेट होते ते जर का लवकर ओपन नाही झालं तर. म्हणून मी ऑलरेडी हा बॉक्स ओपन करून ठेवलाय, बघू शकता. खूप म्हणजे खूप पैसे बर्बाद केलेत मी या पिंक फ्रायडे सेलच्या नादात. आता बर्बाद नाही म्हणायचं, आपल्या स्वतःवरतीच इन्व्हेस्ट केले आहेत असं म्हणायचं नेहमीसारखं. हां, तर मी मेकअप प्रोडक्ट जास्त नाही ऑर्डर केलेले. हे जे काही आहे हे मोस्ट ऑफ सगळं स्किन केअर आहे. ओके. आणि काही प्रोडक्ट मला माझ्या मैत्रिणीने सजेस्ट केलेले आहेत, काही डर्मॅटॉलॉजिस्टनी सजेस्ट केलेले, रिकमेंड केलेले चांगले प्रोडक्ट आहेत, तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आत्ताचा हा जो काही चेहरा आहे हा जस्ट मी फक्त स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे, बाकी कोणतीही याला क्रीम वगैरे नाही. व्हाईट टोनची थोडीशी पावडर मी वापरली आहे, अगदी थोडीशी, ती पण खूप वेळ झालं, म्हणजे काहीच नाही आहे चेहऱ्याला तसं. तर सध्याची माझी स्किनची कंडिशन ही अशी आहे. आणि जे काही मला ॲक्ने असतात ते आता या एजमध्ये येणारे हे सिस्टवाले ॲक्ने जे जायला खूप वेळ लागतो. आता हे 2 सिस्टवाले होते, आता हा नवीन यायला लागलाय कारण पुन्हा पिरियडची वेळ जवळ आली आहे, तर डेट जवळ आली आहे. तर हा एक आलाय, पण हा आता डाग नाही पाडणार आहे मला माहिती आहे, कारण तो सिस्टवाला नाही आहे. आणि त्याच्यासाठी मला मैत्रिणीने एक सोल्युशन सजेस्ट केलं होतं, तिला तिच्या स्किनच्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, तर ते मी नायकाच्या या सेलमधून ऑर्डर केलं होतं, जे मी कालच ओपन केले. या छोट्या बॉक्समधून आलं होतं, काल ओपन करून मी 2 वेळा ते वापरले. तर खरंच स्किन अगदी ना अशी शांत झाल्यासारखी, म्हणजे थंड वाटतं आणि काही इरिटेट वगैरे होत नाही. आणि तो ॲक्ने एकदम आता छोटूसा झालाय, म्हणजे पटकन त्यातली आता घाण निघून गेली की तो बसून जाईल. तर असंच काहीतरी ते सिरम आहे जे अतिशय चांगलं आहे. आणि मला माहिती आहे माझ्या व्ह्यूवर्सपैकी काही जणींना ॲक्नेचा इश्यू आहे, बऱ्याच वेळा मला विचारण्यात येतं. तर मी जे बेन्झॉल पेरॉक्साईड वापरायची क्रीम, ती सुद्धा स्पॉट क्रीम आहे, फक्त ॲक्नेच्या स्पॉटवरती. बट हे जे सिरम आहे मी आता तुम्हाला दाखवणार आहे, हे आपण दिवसातून 2 वेळा वापरू शकतो. सकाळी लावायचं, तुम्ही जे काही स्किन केअर करताय त्यामध्ये अगोदर हे लावायचं, आणि रात्री झोपताना पण लावू शकतो आपण. तर हे मी कालपासून यूज करते, तर मला थोडासा फरक वाटतोय. म्हणजे ॲक्ने तो जास्त मोठा होत झालेला नाही आहे किंवा त्याच्या अवतीभोवती आता दुसरे ॲक्ने येणार नाही आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं हे प्रोडक्ट मी पिंक फ्रायडे सेलमधून घेतलेलं आहे. नोओलॉजीचं ॲक्ने क्लिअरिंग सिरम आहे हे. तर फर्स्ट हे मी आता पटपट दाखवते, कारण खरंच मी खूप सारे प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत, मोठा होऊ शकतो व्हिडिओ. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला दाखवते की हे मला ना गिफ्टमध्ये, नायकाने गिफ्टमध्ये पाठवून काय पाठवलंय. तर एक हे पॅड आहे, समथिंग नवीन, त्यांना काहीतरी मार्केटिंग करायचं असेल, द सॉफ्टेस्ट पॅड एव्हर डिझाईन म्हणे. तर प्लश हे एक आहे. यातच टाकते ना, मेड इन इंडियावाला आहे. ओ ग्रेट. नाही, हे अर्थ रिदम्स आहे. आणि हे एक छोटूसं, मी याचंच एक मोठं हे मागवलंय, सनस्क्रीन 1% हॅलोनिक सनस्क्रीन SPF 50 वालं डर्माकोचं. तर हे एक छोटंसं गिफ्ट म्हणून पाठवलंय त्यांनी, हे मी घेतलेलं. आणि अर्थ रिदमचे क्लिन्झिंग पॅड जे अगदी स्वस्तात मस्त मिळालेत 2. बरं, हे सगळे प्रोडक्ट मी टॅग करणार आहे, तुम्ही चेकआउट करू शकता आणि मला वापरताना बघालच तुम्ही. तर हे मला घ्यायचेच होते, कारण हे रियुजेबल आहेत, स्वच्छ धुवून आपण चेहऱ्यासाठी मेकअप काढताना वापरू शकतो. मला कॉमेंट होती की तू मेकअप उतरवते कसा. तर मेकअप उतरवण्यासाठी मी या अगोदर जॉन्सन & बेबी ऑइल यूज करायची, पण आत्ता मी सेंटेलाचं लाईट क्लिन्झिंग ऑइल ऑर्डर केलंय. हे बघा, हे आहे. तर आता मी हे वापरणार आहे, कारण माझी ॲक्ने प्रोन ऑइली स्किन आहे, तर हे ऑइली स्किनसाठी परफेक्ट आहे. हे जरी हे क्लिन्झिंग ऑइल असलं तरी सुद्धा आपल्यासारखी लोक बिनधास्त वापरू शकतात, कारण हे कम्प्लिटली असं ऑइली नाही आहे, वापरू शकतो आपण. आणि याचं पूर्णपणे मी रिसर्च करूनच हे क्लिन्झिंग ऑइल ऑर्डर केले. जॉन्सनचं तर आहेच, अजून संपत आलंय ते, म्हणून मी हे ऑर्डर केलं. सनस्क्रीनमध्ये SPF 50 1% हॅलोनिक ॲसिडवालं हे ॲक्वा जेल, हे सनस्क्रीन मी सध्या आता वापरणार आहे. जे मी पूर्वी डॉट अँड कीचे 2 वापरत होते ना, ते दोन्ही संपलेले आहेत. एक शिल्लक आहे न्यूट्रोजेनाचं, तर ते आणि हे आता 2 आहेत माझ्याकडे सनस्क्रीन, अधूनमधून चेंज म्हणून. आणि PACच्या आयलॅशेस ऑर्डर केलेले आहेत.
ज्या अतिशय नॅचरल लुकवाल्या आहेत. हे बघा, माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, पण त्याच्या ना अशा पापण्या खूप अशा मोठ्या मोठ्या आहेत, तर त्याचमुळं म्हटलं ते वापरूच शकते मी, पण हेही मला एक नॅचरल लुकवालं ऑर्डर करायचं होतं, तर हे एक आहे. आणि खरंच खूप छान किमतीला पिंक फ्रायडेमध्ये मिळाले हां. तर न्यूट्रिजिनाचंच डीप क्लीन फेशियल क्लिन्झर ऑइल ऑर्डर केलंय मी. सेटाफिलचं सध्या मी यूज करते क्रीमवालं, पण आता हे जेलवालं यूज करणार आहे. नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे हे. किती क्यूट आहे. हे काढूया आपण. ठीक आहे, सध्या मी ठेवते यामध्ये सगळं. एक लिप ऑइल ऑर्डर केलेलं आहे, बेरी किस मार्सचं ऑर्डर केले मी यावेळेला. मी नायकाचं लिप ऑइल ऑर्डर वापरून पाहिलंय, आता हे वापरणार आहे मी. किती क्यूट आहे, वाव. हे मार्सचं आहे आणि याचे रिव्ह्यूज पण छान आहेत, म्हणून म्हटलं ट्राय करूया. आणि किती क्यूट आहे दिसायला. तर हे लिप ऑइल जे खूप दिवसापासून माझ्या विशलिस्ट मध्ये होतं, नायकाचं आय शॅडो पॅलेट, जे बऱ्याच नाही लाखो महिलांनी हे घेतलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला नायकावरती गेल्यानंतर कळेल याचे रिव्ह्यूज. खूप सुंदर रिव्ह्यूज आहेत याचे. आणि तुम्हाला माहिती आहे हे अगदी 50% डिस्काउंटमध्ये, म्हणजे अर्ध्या किमतीत मला हे सेलमध्ये मिळाले. हे सगळे मी टॅग करते हां. न्यूट्रिजिनाचंच हायड्रोबूस्ट हायलोनिक ॲसिडवालं वॉटर जेलवालं मी मॉइश्चरायझर ऑर्डर केलं आहे. आणि थँक्स अल्पना, तू मला सजेस्ट केलंस हे, की तिची पण ॲक्ने प्रोन स्किन आहे, तर तिला ना या मॉइश्चरायझरचा खूप फायदा झाला होता. आपलीच एक व्ह्यूअर आहे ती, तर तिने मला हे सजेस्ट केलं, म्हणून मीही ऑर्डर केलं. वाव, कसलं क्यूट आहे. हे स्किन केअर प्रोडक्ट्स आणि मेकअप प्रोडक्ट्स किती सुंदर सुंदर यांचं पॅकेजिंग असतं ना, क्यूट आहे. तर हे एक मॉइश्चरायझर मी खूप कमी वापरते मॉइश्चरायझर हां, पण ऑइली स्किनसाठी हे बेस्ट आहे. तिला तिच्या डर्मॅटने सजेस्ट केलेलं होतं, म्हटलं चला आपण पण ऑर्डर करूया. आणि हो, मी तुम्हाला बोलले होते ना, मला हुडा ब्युटीची बनाना पावडर घ्यायची होती, पण ती खूप महाग आहे, जवळपास 2,500च्या वरती काहीतरी प्राईस आहे, अराउंड तेवढीच आहे. तर तिचाच हा ड्यूप आहे, म्हणजेच अगदी सेम काम करणार पण स्वस्तात. के ब्युटीची कटरीनाचा प्रोडक्ट आहे हा, तिचं म्हणजे तिची कंपनी आहे, तिचा ब्रँड आहे हा. तर के ब्युटीची बनाना पावडर यूज करणार आहे मी आता. पहिल्यांदाच घेतलीये. या अगोदर मी शुगर आणि मार्स या 2 वापरल्यात आणि मी बऱ्याच वेळा ते शेअरही केले तुमच्यासोबत, की मी कोणती बनाना पावडर यूज करते. तर ही आता सध्या के ब्युटीची, आणि खूप मी एक्सायटेड आहे याच्यासाठी. मला हे वापरून पाहायचंय आणि खूप मोठा होतोय व्लॉग, म्हणून मी एवढी गडबड करते हां, समजून घ्या प्लीज. बघा, आणि तुम्ही मला साडी दाखव, कधी मी दाखवणार सांगा. साडी आता नक्की उद्याच्या व्लॉगमध्ये पक्का दाखवते, कारण तिलाही मला वेळ द्यायचा आहे साडी दाखवताना. आणि अजून एक खूप सुंदर असा मी परफ्यूम ऑर्डर केलाय. माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा परफ्यूम घ्या हां. तर मी हा टॅग करते. खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप. सिंगापूर एअरपोर्टवरून मी 2 परफ्यूम आणले होते हां. तर माझ्या लाईफमध्ये ते पहिल्यांदाच घेतलेले महागडे परफ्यूम, ज्याला मी 12,000 रुपये एका बॉटलला घालवले होते. आणि हा स्वस्तात मस्त, इतका सुंदर आहे, खरंच वापरून बघा. हा आहे मिस गॉर्जियस निसाराचा हां, ब्रँड आहे याचा निसारस ना हां. निसरा म्हणायचं का निसारा म्हणायचं माहिती नाही. तर टॅग करतेच मी. हा बॉटल बघा, छान आहे, खरंच छान आहे. तुम्ही रिग्रेट नाही करणार, घेऊन बघा हा. आणि प्राइस पण खूप स्वस्त आहे, आणि मला पिंक फ्रायडे सेलमध्ये तर अजूनच स्वस्तात मिळालंय. थंबनेलसाठी एक फोटो. चला, मी काय करते, जे व्हिडिओ असतात ना त्यामधूनच मी स्क्रीनशॉट मारते, मी सेपरेट फोटो नाही घेत, म्हणून मी हे काहीतरी करून दाखवलं तुम्हाला. तर हे एवढं सारं मी ऑर्डर केलेलं आहे. हे जेल सकाळी आणि रात्री सांगितलं ना मी तुम्हाला, तर आता हे मी रात्री झोपताना लावणार आहे. म्हणजे कसं हे स्किन आपली जिथे ॲक्नेमुळे इरिटेट झालेली असते ती शांत होते. चला, हुश झाली. तर एवढी सारी मी शॉपिंग केलेली आहे. हे बघा, खूप सारे पैसे मी स्वतःवरती इन्व्हेस्ट केलेले आहेत. तुम्ही पाहिलं ना, हे सगळं स्किन केअर आहे. हो, हे हा मेकअप नाही आहे. मेकअप मी डायरेक्ट याच्यामध्ये काय ते मॅकच्या शॉपमध्ये जाऊन त्यांच्या आउटलेटला जाऊन घेतलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. यामध्ये मेकअपमध्ये काय आहे, यामध्ये जस्ट के ब्युटीची बनाना पावडर आहे बहुतेक फक्त, बाकी सगळं स्किन केअर आहे. तर ही होती माझी नायका पिंक फ्रायडे पिंक समथिंग सेलची शॉपिंग. आता चला, मला ना आता कामं दिसायला लागलेत पुढची, खूप लेट झालंय.
क्या बात आहे. मोगरा मोगरा फुलला मोगरा फुलला. मला खूप आवडतं असा राईस. ते परफेक्ट बनतो ना, हे बघ ना. आणि तेल पण नाही जास्त घातलं मी. आहा. सुई यार, पाण्याचं प्रमाण वगैरे व्यवस्थित केले आज. आणि गडबडीत केले गप्पा मारत मारत. मस्त 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 यार, मस्त. हे मी आत्ताच ताटाला का देते माहितीये का, खात नाही प्रितीश, नाही तर नंतर बस 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 त्यालाच तुलाही देते द्यायलास. फक्त, तुला नाही. हा. तेवढं 9:40 होत आहेत बरं का. आहोंनी भाजी आणली आहे, फळं आणलेत, ही मला मांडायची आहेत अजून. हां, किचन ओट्यावरती पण काही पडले. तर खूप दिवसांनी मैत्रिणी आल्या होत्या 2, त्यांच्याशी गप्पा मारत बसले, त्यामुळे स्वयंपाकाला वेळ झाला. तर प्रितीश त्याच्या आजीला म्हणजे माझ्या आईला सांगतोय, मम्मीने स्वयंपाक लेट केलाय मम्मीने, आणि जेवायला मला उशीर झालाय आणि बायका गोळा करून बसली आहे. बघा कसं असतं. म्हणजे एवढे या दोघांचे लाड झालेत ना, हे मला इथे सांगायचे की मी कधीही कोणाच्या घरी, कल्पनाला सुद्धा बाजूच्या मी कित्येक दिवस भेटत नाही माहितीये. आम्ही असं कधीतरी महिन्यातून एकदा 2दाच भेटतो, छानशा गप्पा मारतो, तास 2 तास 3 तास घालवतो. तसं अचानक आली होती ती. तर बसवून घेतलं मी. किती हार्डली अर्धा पाऊण तास गप्पा मारले असतील. तरी या दोघांना ह्या असा उशीर होतोय. म्हणजे ना लाडावलेत. 7-7:30 यांना जेवायला ताट समोर हवं असतं. त्यांच्या समोरच, मनीषाच्या समोरच हा लागलाय मला भूक लागली. गेल्या बिचाऱ्या शेवटी, कर बाई तू म्हणून. तरी मी त्यांच्याशी बोलत, त्यांना इथे बसवलं आणि त्यांच्याशी बोलत बोलत मी स्वयंपाक केला. आता हे फक्त आवरायचंय. चला, 9:30 वाजून गेले. आम्हाला 10च्या आत झोपायचंही असतं. तर याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपूया. आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. लव्ह यू ऑल. बाय. गुड नाईट.